मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता डबा घेते आणि कल्पनाला म्हणते की मी जाऊन येऊ का. त्यावरती कल्पना विचारते, अगं चाललीस कुठे तू. तेव्हा सायली म्हणते, अहो यांना जाते आणि ऑफिसमध्ये डबा देऊन येते. हे कामाच्या गडबडीत असले ना, यांना जेवणाचं भान सुद्धा राहत नाही. आता कल्पना गंमत करत म्हणते, हो का, यांच्यासाठी चालली आहे का तू. तेव्हा विमला म्हणते, अहो कल्पनाताई, तुम्हाला माहीत नाही का, सायलीताई आजकाल सगळं यांच्यासाठी तर करतात. तेव्हा आता अस्मिता तेथे असते. ती म्हणते की काय ग, उठसूट नुसतं अर्जुनच्या पाठीपाठी पाठीपाठी करायचं, नवऱ्याच्याच पाठीमागे फिरत बसायचं का. त्यावरती कल्पना म्हणते, अस्मिता तुला काय होतं ग, तू पण जा ना तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागे. तो काही नाही म्हणणार आहे का तुला. पण नाही, तुला नेहमी इथेच यायचं असतं, सारखं आपलं लोडबुड करायला. तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, मम्मा तुला मी माहेरपणाला आलेले चालत नाही का ग, आवडत नाही का. कारण मी माहेरपणाला आले तर तुझी ही सारखी अशी कटकट सुरू होते. त्यावरती कल्पना हसतच म्हणते, तू आणि माहेरपणाला, अगं सासरी तू माहेरी जाते कधी कधी तरी, हे माहेर म्हणजे तुझं सासरच झालंय असं म्हणून ती अस्मितालाच कोंडीत पकडते. तर आता सायली म्हणते, आई मी निघते हा. तेव्हा कल्पना म्हणते, हो जा आणि तुम्ही दोघेही मस्त जेवा. ती सायली म्हणते, हे गडबडीत असतील, उद्या आमच्या केसची तारीख पण आहे ना म्हणून. तर आता दुसरीकडे अण्णाला एक नोटीस येते. अण्णा नोटीस वाचून जरा हादरतो. साक्षी विचारते, काय झालं अण्णा. त्यावरती तो म्हणतो की उद्या कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, चल आपल्याला पटकन किल्लेदाराकडे जायला हवं. ती म्हणते, कशाला. तो म्हणतो की चल पटकन, निघायला हवं म्हटल्यावर हवंच. असं म्हणून ते दोघेही आता रविराजकडे जायला निघतात. तर आता दुसरीकडे अर्जुन केसचा विचार करत असतो. चैतन्य म्हणतो, अरे काय झालं अर्जुन, काय करतोस काय तू. तेव्हा अर्जुन म्हणतो, जा तू जेवण करून घे जा पळ. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, तुला नाही जेवायचं का. सायली आता तितक्यात डबा घेऊन तेथे येते. ती म्हणते, अर्जुन सर तुम्ही पण जेवण करून घ्या. माहीत होतं तुम्ही केसच्या तयारीत एवढे बिझी असाल की जेवणाचंच तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे वकिलाला मस्का मारायचं काम सुरू आहे वाटतं. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना उद्या मधुभाऊंच्या केसची हिअरिंग आहे म्हटल्यावर वकिलाचं थोडे थोडं पुढे करावं. त्यावरती सायली म्हणते, सांगितलं ना तुम्हाला तसं काहीच नाही म्हणून. चैतन्य म्हणतो, तुमचं चालू द्या, तोपर्यंत मी प्लेट्स घेऊन येतो. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, सांगा ना खरं, कशासाठी तुम्ही डबा घेऊन आलात. सायली म्हणते, या अगोदर कधी घेऊन आले नाही का, असं काय बोलता हो. अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही आहे, पण मला वाटलं की हे लाड त्याच्यामुळेच आहेत. अर्जुन आता पूर्ण डबे उघडून पाहतो. त्यामध्ये सायलीने खूप छान छान असे पदार्थ त्याच्यासाठी बनवून आणलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, वाव गाजराचा हलवा, असं म्हणून तो पटपट खायला लागतो. त्याला माहीत असतं की सायली आता प्रश्न विचारणार, पण तो काहीच बोलत नाही. सायली आता विचारू लागते, उद्याच्या केसच्या हिअरिंगमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की गाजराचा हलवा ना खरंच खूप फॅन्टॅस्टिक झालाय. त्यावरती सायली विचारते, उद्या मधुभाऊ सुटतील ना. अर्जुन म्हणतो, बदाम यामध्ये जास्त घातलेत त्यामुळे जास्त टेस्ट आली आहे वाटतं. सायली म्हणते, सांगा ना सर पुढे काय होणार, उद्या काय होणार आहे. अर्जुन आता खायचंच थांबतो आणि म्हणतो, एखादी फिल्म पाहताना तुम्हाला अगोदर जर सांगितलं तर फिल्म पाहण्याची मजा निघून जाईल ना. उद्या पहा मी कसं आर्ग्युमेंट करतो ते. तेव्हा सायली म्हणते, नाही सांगायचं ना, मी मधुभाऊंची मुलगी आहे तरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी विसरलोच. तो तिची गंमत करत असतो. सायली आता रागातच तेथून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो जेवण तरी करून जा. चैतन्य देखील म्हणत असतो. सायली म्हणते की माझा उपवास आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो, काही नाही, हा घे गाजराचा हलवा. आता चैतन्य खूपच खुश होतो. तर आता दुसरीकडे रविराज हा प्रतिमाच्या फोटोकडे पाहत असतो. तेवढ्यातच तेथे अण्णा आणि साक्षी हे दोघेही येतात. तुम्ही वात्सल्य आश्रम केसमध्ये अडकलेले आहात ना, असं रविराज त्यांना विचारतो. तेव्हा ते दोघे म्हणतात, हो त्याबद्दलच आम्हाला जरा बोलायचंय म्हणून तुमच्या घरी आलो. तर आता नागराज प्रिया हे दोघेही त्या दोघांना ओळख दाखवत नाहीत. मग त्यानंतर काय होतं, अण्णा हा पुढे येतो. प्रतिमाच्या फोटोकडे पाहत म्हणतो की प्रतिमा वहिनी तुम्हालाही भेटून मला खूप छान वाटलं. रविराज आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारतो, काय म्हणालात. तुम्हाला कसं माहीत माझ्या बायकोचं नाव. तेव्हा आता नागराज प्रिया हे दोघेही जरा घाबरतातच. अण्णा म्हणतो, मगाशी जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोच्या फोटोसमोर उभे राहून बोलत होतात तेव्हा मी त्यांचं नाव तुमच्या तोंडून ऐकलं होतं, तेव्हाच मी म्हणतोय, असं म्हणून वेळ मारून नेतो. सुमन म्हणते, मी तुमच्या सर्वांसाठी चहा बनवते. सगळेजण आता बाहेर बसतात. मग त्यानंतर रविराज विचारतो, काय काम काढलं. तेव्हा अण्णा आता एकदम साधे भोळेपणाने स्वतःचं सगळं काही विसरून एका भोळेपणाचा आव
आणत रविराज बरोबर बोलू लागतो आणि म्हणतो, मी एक साधा गावातून दगडधोंड्यातून आलेला माणूस आहे. इथे लोकांसाठी घरं बनवतो, बिल्डिंग बांधतो, खूप बिल्डिंग बांधले आपण, खूप लोकांना स्वस्त दरात घरे पण दिली. पण काय झालंय ना की माझ्या मुलीच्या अंगावर आता एवढं मोठं गलांड लागलंय, ते कसं काढावं ना कळतच नाही. म्हणजे आता तिच्यावर उद्या हळद लावायची वेळ आली तर मागचं सगळी प्रकरणं पुसून काढायला हवीत ना. म्हणून म्हणतोय, आपल्यासारखा साधा भोळा माणूस ज्याला काही माहीत नाही, काही नाही असं म्हणून आता अण्णा काहीच माहीत नसल्यासारखं आव आणतो आणि रविराजची दुखरी नस पकडून बाप आपल्या मुलीसाठी, तिच्या स्वप्नांसाठी काहीही करायला तयार असतो. तसंच तिचं एक स्वप्न होतं की त्या वात्सल्य आश्रमाच्या मेन जागेवर तिचं 7 स्टार रिसॉर्ट बनावं. परंतु ते रिसॉर्टचं स्वप्न तिचं धुळीस मिळालं आणि इथे वेगळंच प्रकरण घडलं. त्या केसमध्ये अडकली ती, त्या विलासच्या मर्डरच्या केसमध्ये अडकून आमचा खूप मोठा तोटा झाला आहे. आणि त्यानंतर कुठे आम्ही लिगली सगळं काही करण्याचा प्रयत्न केला. त्या जागेवर आम्ही बांधकाम सुरू केलं, तो आश्रम पाडण्याच्या तयारीत होतो. तर तेथे काही नवीन त्या अर्जुनने स्टे आणला. आता तो बायकोच्या प्रेमासाठी काहीही करतो, हे तर तुम्हाला माहिती आहे ना, असं साक्षी देखील आता म्हणत असते. तर इकडे नागराज आणि त्याचबरोबर राकेश हे दोघेही एकमेकांबरोबर हळू बोलत असतात की ह्या अण्णाने कसली ॲक्टिंग केली आहे, महिपत ना महिपतच आहे. तर अण्णा आता पुढे म्हणू लागतो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, अर्जुन सुभेदार आपल्या बायकोसाठी काहीही करायला तयार आहे, तो काहीही करू शकतो. दुसरीकडे सायली आता रूममध्ये येते. अर्जुन तेच काम करत बसलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, लवकर झोपा कारण उद्या सकाळी जायचंय आपल्याला आणि वेळेवर कोर्टात पोहोचायला हवं. तुम्ही मला सांगत बसू नका, माझं हे काम राहिलं आणि ते काम राहिलं. सायली आता काहीच बोलत नाही, लाईट्स बंद करते आणि झोपून घेते. अर्जुन म्हणतो, अहो मी काहीतरी म्हणतोय तुम्हाला. आता सायली काहीच म्हणत नाही, ती झोपून घेते. अर्जुन म्हणतो, एवढ्या लवकर झोपल्या सुद्धा, यांचा ना हट्टीपणा कायमचा वाढतच चाललाय, असं म्हणून तो दार बंद करतो आणि बाहेर जातो. इकडे अण्णा हा रविराजला म्हणतो, योग्य तो न्यायनिवाडा झाला पाहिजे. अर्जुनला कोर्टात तुम्ही खोटं पाडायचं, तो सगळं म्हणतोय ना ते सगळं खोटं सिद्ध करायचं, आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, हो बाबा, हे म्हणता येत नाही, हे खरं आहे. मी यांना एकदाच अगोदर भेटले आहे, परंतु यांच्यातील सच्चेपणालाही वाव दिला पाहिजे, कारण हे खरं बोलतायत दोघे जण सुद्धा. तेव्हा नागराज म्हणतो, हो दादा, मी पण खूप वेळा ऐकले या केसबद्दल, त्यामुळे दोघेही माणसं सच्चे आहेत, खरे आहेत. तेव्हा रविराज आता आश्चर्यानेच नागराजकडे पाहत विचारतो, तुला काय माहिती रे या केसबद्दल? तेव्हा नागराजची आता बोलतीच बंद होते, पण तो वेळ मारून नेतो आणि म्हणतो, मी तन्वीकडून कित्येकदा या केसबद्दल ऐकलंय की मधुभाऊ कशाप्रकारे यांना त्रास द्यायचे. तर आता अण्णा म्हणतात की मी माझ्या मुलीसाठी जोखीम पत्करली आहे, ती जागा लिलावात काढली गेली. तेव्हा म्हटलं हा दैवी संकेत असेल माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आता आपला प्रामाणिकपणा उद्या कोर्टामध्ये जिंकेल की त्या अर्जुन सुभेदारचं बायकोवरील प्रेम, आपण हे उद्या पाहूयात. तरीही रविराज अजूनही विचार करत असतो. तेव्हा नागराज आता राकेशला म्हणतो, दादाला यांची बाजू खरी नाही वाटली ना तर मेलोच आपण. तेव्हा आता रविराज ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो आणि म्हणतो, प्रामाणिकपणा हा जिंकलाच पाहिजे. त्यावरती आता साक्षी आणि अण्णा विचारतात, नक्की काय होणार आहे उद्या, म्हणजे मी अर्जुनची बोलती बंद करू शकताय ना? तेव्हा रविराज म्हणतो, असं होऊच शकत नाही, कारण तुम्हीच अगोदर खूप पुरावे तुमच्याच विरोधात त्याला दिले आहेत. तेव्हा साक्षी आणि अण्णा आता खूपच घाबरतात. रविराज म्हणतो, उद्या केस ही 180 डिग्रीमध्ये फिरू शकते. तेव्हा म्हणजे काय, असं साक्षी विचारते. तेव्हा आता अर्जुन पुढे काय काय करतो ना हे तुम्ही बघतच राहा, असं रविराज म्हणतो. तर आता अण्णा खूपच घाबरतो, पार रडकुंडीला येतो. दुसरीकडे अर्जुन हा चैतन्याला फोन करून सांगतो, उद्याच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे काय रे? हा अर्जुन म्हणतो, उद्या काय बदल होणार आहे ना ते मी उद्याच सांगणार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण वात्सल्य आश्रमाबद्दल काहीच बोलायचं नाहीये. चैतन्याला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणतो, असं का? अर्जुन म्हणतो, मी सांगितलं ना, उद्या तेच होणार जे मी सांगणार. तर आता चैतन्य ही गडबड. मित्रांनो, पुढील भागामध्ये केसची हेअरिंग सुरू असताना अर्जुन आता प्रियाला खूप प्रश्न विचारून भांबावून सोडतो. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.